धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. मंडळी, राज्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याचाही खूप मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. शिवाय जनावरांना चाऱ्याचा तुटवडा आहे. तिथे जनावरांसाठी चारा छावणीची उभारणी केली जात आहे आणि जनावरांना चाराही पुरवला जातोय. यावर उपाय म्हणून वनीकरण, पाणी व्यवस्थापनासाठी शेतकरी आणि शेतमजुरांना प्रशिक्षण, कमी पाणी लागणाऱ्या पिकांच्या जातींची निर्मिती, सिंचनासाठी ठिबक पद्धती वापरणं, शेतांमध्ये शेततळी आणि इतर जलसंधारण करून घेणं हे महत्त्वाचे उपाय अंमलात आणले गेले तर दुष्काळावर बरंचसं नियंत्रण येईल. नमस्कार मंडळी, आपण नगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पावर उभे आहोत. इथे आपण बघत आहोत की पाठीमागे तुरीचं पीक आहे. मंडळी, या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये बीडचा काही भाग, त्यानंतर सोलापूर, सांगली आणि नाशिकचा बराचसा भाग आणि इतर आणखी जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक तालुक्यामध्ये महाराष्ट्रातल्या अशा प्रकारचा खूप मोठा दुष्काळ पडलेला आहे आणि त्यामुळे पिकाची अवस्था, या खरीप पिकाची अवस्था खूप धोक्यात आलेली आहे. मंडळी, अशा वेळी नेमकं आपत्कालीन पीक व्यवस्थापन कसं करावं, विशेषतः इथे या तुरीच्या बाबतीत आपण बघतोय की तूर हे महाराष्ट्रातलं का नव्हे, समजा भारतातलं अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. तूर हा सर्वांच्या रोजचा आहारातला विषय आहे. कारण कुठल्याही प्रकारचं वरण केलं तर त्या तुरीचं वरण हे फार महत्त्वाचं असतं. आणि तुरीचे जे भाव आहेत ते तुरीचे भावसुद्धा साधारणपणे एक चांगल्या प्रकारचे मिळतात शेतकऱ्यांना आणि साधारण त्याचा भाव स्थिर असतो. तर असे हे तूर पीक आहे. तुरीचं उत्पादन जेवढं जास्त कसं घ्यावं, त्याच्यानंतर एक आता जे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या पावसाच्या टंचाईवर, पाण्याच्या टंचाईवर या पिकाचं नेमकं संरक्षण कसं करावं, जी पिकं आहेत आत्तापर्यंत पेरलेली आहेत तर त्या तुरीच्या पिकाचं संरक्षण कसं करावं, त्याच्यानंतर आणखी काही दिवस आपण काही समजा पाऊस झाला पुढे तर परत तूर पीक पेरू शकतो का? कारण तूर हे पीक नॉर्मली आपल्याकडे आता एक मुख्य पीक म्हणून घेतलं जातं, पण पूर्वीच्या काळामध्ये ते आंतरपीक किंवा याच्यामध्ये एक वेगळ्या तऱ्हेने घेतलं जायचं, बांधावर वगैरे घेतलं जायचं. परंतु आता मात्र याचं एक कमर्शियल किंवा आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने एक शेतकऱ्यांचं खूप मोठं साधन आहे. तूर पीक हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं पीक असल्यामुळे या पिकाच्या बाबतीतली आणि या पिकाचं आपत्कालीन जे व्यवस्थापन आहे, विशेषतः या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, पाण्याच्या शॉर्टेजच्या पार्श्वभूमीवर, तर त्याची नेमकं व्यवस्थापन कसं करायचं त्याची माहिती आपण डॉक्टर बेडीस यांच्याकडून घेणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर बेडीस मला सांगा की या जागतिक हवामानामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्यातले मुख्य जे काही बदल आहेत त्याच्याबद्दलची आम्हाला माहिती द्या. नंतर तूर पिकाच्या बद्दलची, याच्यापुढे नेमकं काय करावं शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दलची माहिती द्या. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्याला वैश्विक उष्णता हा एक विषय आपल्याला म्हणजे वृत्तपत्रातून किंवा टी व्हीवर आपण ऐकलाच असेल. तर वैश्विक उष्णता म्हणजे काय की सन 1906 ते 2006पर्यंत जवळजवळ गेल्या 100 वर्षामध्ये पृथ्वीचं 1.6 डिग्री सेंटीग्रेडने तापमान वाढलं आहे. आणि या तापमान वाढल्यामुळे काय काय परिणाम झाले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे हरितगृहातील वायूंचे वाढते प्रमाण, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण जर बघितलं 350 ppm वरून 750 ppm पर्यंत त्याचे प्रमाण वाढले. आणि त्याचा काही पिकांवर अनिष्ट परिणाम झाला आहे, पण काही पिकांवर त्याचा चांगला परिणाम झाला. आता कडधान्यामध्ये जर बघितलं, तूर पिकावर CO2चं जर जास्त म्हणजे कार्बन डायऑक्साईड वाढल्यानंतर जवळजवळ 6% उत्पादन वाढले, असं IPCC जिनेवा स्वित्झर्लंड यांच्या संशोधनांती जो रिपोर्ट आहे 2007चा त्यामध्ये असं दिसून आलं. आणखी थोडक्यात आता हा कडधान्य जरी विषय, परंतु याच्याबरोबर जे तृणधान्य मका किंवा ज्वारी याच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर उत्पादन 6% वाढतं. म्हणजे एका दृष्टिकोनातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे उत्पादनात वाढ होते. परंतु त्याच्या बरोबर की अनियमित पाऊस, तर पावसाचं जर प्रमाण बघितलं तर तो कमी झालेला आहे पाऊस. आणि कमी पावसामुळे तृणधान्य आणि त्यातच कडधान्य म्हणजे त्याच्यामध्ये जे खरीप कडधान्य यांचं 10% उत्पादन घटलेले आहे, हा दुसरा परिणाम. आणि तापमानाच्या जर बाबतीत बघितलं
तर वार्षिक सरासरी 3.1 डिग्री सेंटीग्रेडने तापमानात म्हणजे घट झालेली आहे. त्याचा परिणाम असा झाला की जे घट जर बघितली तर कडधान्य पिकामध्ये जास्तीत जास्त फक्त 4 ते 5% घट दिसून आली, परंतु त्याच्यामध्ये तूर या पिकाचं फक्त 3% अशी घट दिसून आली. म्हणजे तूर हे पीक ते तापमानाला म्हणजे प्रतिकारक्षम असं पीक आहे. कारण की काय की याच्या तूर पिकाचं महत्त्वाचं म्हणजे याचे जे सोटमुळे असतात आणि मुळांची जी प्रक्रिया आहे ही जलद गतीने जमिनीत वाढत असते आणि खोलवर मुळे गेल्यामुळे दुष्काळग्रस्त भागामध्ये ते तग धरू शकतात. म्हणून तूर ही पेरली तरी तूर पीक हे दुष्काळातला म्हणजे प्रतिकारक्षम असं पीक आहे. आणि या आधारे सन 2008 साली असाच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने माजी आदरणीय कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख त्यावेळी कुलगुरू होते. त्यांच्या सांगण्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार 2009 साली ह्याच प्रक्षेत्रावर तुरीचा प्रयोग घेण्यात आला होता. त्याला स्टॅबिलिटी ॲनालिसिस प्रयोग म्हणतात. म्हणजे की जे तुरीचे जे वाण आहेत वेगवेगळे त्यांची स्थिरता किंवा म्हणजे उत्पादन क्षमता कशी, तर तो अभ्यास करण्यात आला. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की 3 कृषी विद्यापीठात म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विपुला हा एक वाण घेण्यात आला. नंतर अकोला कृषी विद्यापीठाचं AKT 8811 हा एक वाण अभ्यासण्यात आला. त्याच्याचबरोबर बदनापूरचे BSMR 853, BSMR 736 आणि याच्या तुलनेमध्ये नॅशनल लेवलचे आशा नंतर C11 हे वाण प्रयोगात घेण्यात आले. तर याच्यामध्ये एक दिसून आलं की वेगवेगळ्या तारखांना काय उत्पादन येतं, तर 1 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, नंतर 1 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर अशा विविध तारखांना प्रयोग घेण्यात आले. तर त्याच्यामध्ये 1 सप्टेंबर या तारखेला जे उत्पादन अभ्यासण्यात आलं त्याच्यामध्ये BSMR 736 या वाणाचं 18 क्विंटल उत्पादन आलं. आणि सन 2009 साली या कडधान्य सुधार प्रक्षेत्रावर तुरीचा स्टॅबिलिटी ॲनालिसिस हा प्रयोग घेण्यात आला. यामध्ये वेगवेगळ्या तारखांना म्हणजे आपल्याला माहिती आहे शिफारस केलेली तारीख जी आहे तुरीची ती 15 जून ते 7 जुलै या कालावधीत तूर पेरायला पाहिजे. परंतु त्याच्यानंतर ज्या तारखा आहेत त्या 1 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या विविध तारखांना तुरीचे 8 वाण वेगवेगळ्या तारखांना पेरण्यात आले आणि त्याच्यामध्ये उत्पादनात किती फरक पडतो असं अभ्यासण्यात आलं. तर याच्यामध्ये 1 सप्टेंबर पेरणीनं जो वाण पेरले होते तर त्याच्यामध्ये 18 क्विंटलपर्यंत तुरीचा BSMR 736 विपुला या वाणाने उत्पादन दिलेले. कॅल्क्युलेशन जर केलं तर आपण जी शिफारस केलेली जी तारीख आहे तुरीची त्याप्रमाणे जर पेरलं तर आपल्याला 24 क्विंटल जर उत्पादन मिळत असेल तर 1 सप्टेंबर म्हणजे उशिरा पेरणी केल्यानंतर जवळजवळ 18 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त 25% उत्पादनात घट दिसून येते. तर शेतकरी बंधूंना माझं एकच असं म्हणणं आहे की अजून जरी पाऊस पडला आजपासून पुढे तरी आपल्याला 18 ते 19 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळू शकतं. म्हणजे 75% उत्पादन आपल्या हातात मिळू शकतं आणि पेरणी त्यांनी करावी. आता याच्या पुढे एक महत्त्वाचं म्हणजे की लागवड पद्धतसुद्धा महत्त्वाची आहे. आता जर उशिरा पेरणी करायची असेल तर पेरणीचं अंतर वाढवावं. आता आपण ज्या क्षेत्रामध्ये शेतात उभे आहोत तर इथे 2 पद्धती आहेत. एक पेरणीचं अंतर 60 बाय 20 सेंटीमीटर आणि 90 बाय 20 सेंटीमीटर अशा अंतरावर पेरणी केलेली आहे. तर याच्यामध्ये उशिरा जर पेरणी करायची असेल तर 2 ओळीतील अंतर जास्त वाढवावे. आता इथे आपण जर बघतो तर 90 बाय 20 सेंटीमीटरवर आपण शिफारस केलेली आहे पेरणीची जे अंतर आहे. तर त्याच्याऐवजी आपण 180 सेंटीमीटरवर जर पेरणी केली म्हणजे डबल अंतर ठेवून 2 ओळीतलं अंतर वाढवावं आणि 2 झाडातलं अंतर कमी करावं. अशा पद्धतीने पेरणी करावी. कारण की ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित पाणी किंवा विहिरीचं पाणी देण्याची सोय नसेल की कोरडवाहू पिके घेतात, वरच्या पावसावरच अवलंबून असतील, तर जर चांगला पाऊस जर पडला तर ते अजूनही तूर पेरू शकतात. कारण की 1 सप्टेंबरचा जो प्रयोग आहे त्याप्रमाणे जर बघितला आपण 18 क्विंटलपर्यंत कमीत कमी उत्पादन मिळू शकतं आणि शिफारस केल्याप्रमाणे 24 क्विंटल जर तुरीचं उत्पादन मिळत असेल तर जास्तीत जास्त फक्त 25% उत्पादनात घट दिसून येते. तर तूर अजूनही पेरली तरी शेतकरी बंधूंना फायदा होऊ शकतो. आणि याच्यामध्ये कोणते वाण वापरावे हे महत्त्वाचं आहे. तर वेगवेगळ्या विभागानुसार आता पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं विपुला हा एक वाण त्या शेतकरी बंधूंना लावा. विदर्भात जर बघितलं तर तिथे AKT 8811 हा एक वाण लावा. आणि मराठवाडा विभाग आहे तिथे त्यांनी BSMR 733, BSMR 853 हे 2 वाण लावावे. तर याचं कारणच असं की जो संशोधनांती
जे निष्कर्ष आले त्याप्रमाणे शेतकरी बंधूंनी नियोजन करावं. त्याचबरोबर ज्यांच्याकडे थोडंफार पाणी असेल तर त्यांनी आहे त्या पाण्याचा ठिबक सिंचनाद्वारे तसेच तुषार सिंचनाद्वारे पिकास पाणी द्यावं, म्हणजे पाण्याचा एक पाणी व्यवस्थापन होऊ शकतं. नंतर आच्छादनाचा जर वापर करता आला तर त्यांनी प्लास्टिक आच्छादन किंवा पिकाच्या आजूबाजूने लावावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उशिरा पेर करताना पेरणीचे अंतर वाढवावे. आता शिफारस केलेली पेरणीचं अंतर जे आहे 90 बाय 20 सेंटीमीटर आहे, तर त्यांनी शेतकऱ्यांनी 90 ऐवजी 180 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर या अंतरावर पेरणी करावी, जेणेकरून जो जमिनीत ओलावा आहे तो ओलावा वापरात येईल आणि पीक उत्पादनासाठी चांगला ठरेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेत अतिशय तणविरहित ठेवावे. तणविरहित म्हणजे कसं की जर तण राहिले तर ते तणांना आहे तो ओलावा ती तणंसुद्धा शोषून घेऊ शकता आणि पिकाला तो अपुरा पडू शकतो. म्हणून तणविरहित ठेवणं महत्त्वाचं आहे. नंतर विरळणीसुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बरेचसे शेतकरी दोन किंवा 3 झाडं एका ठिकाणी ठेवतात, तर विरळणी करून फक्त एकच झाड ठेवावं, की म्हणजे झाडांची संख्या किंवा रोपांची संख्या नियंत्रित होईल आणि योग्य पाहिजे तेवढेच झाडं म्हणजे योग्य झाडं किंवा नियंत्रित झाडं जर ठेवले तर आहे त्या ओल्यावरती पीक चांगले येऊ शकते. आणि याच्यानंतर आणखी पीक संरक्षणावर सुद्धा शेतकरी बंधूंनी भर द्यावा. याच्यामध्येच काही वेळा काय असतं की खोडमाशीचा प्रादुर्भाव किंवा काही जे रोग येण्याची शक्यता असते, तर त्यासाठी सुद्धा पेरणीपूर्वी रोगासाठी त्यांनी थायरमची 2 ते 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्याचबरोबर रायझोबियमची सुद्धा त्यांनी 10 ग्रॅम प्रति किलो बियाणास रायझोबियम चोळावे. तर अशा पद्धतीने बीज प्रक्रिया जर केली तर उगवण क्षमता वाढेल. उगवण क्षमता वाढली तर नक्कीच ते दुष्काळग्रस्त भागात किंवा आपत्कालीन व्यवस्था ज्यावेळी येईल तर अशी झाडं चांगली तग धरून आणि पुढील उत्पादनात भर पडू शकतं. याच्याही पलीकडे एक महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी काही ठिकाणी बंदिस्ती जर केली तर शेतकरी बंधूंनी ते बंदिस्ती करून पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशाने आपण शेतीत जर पाणी दिलं तर नक्कीच तेवढ्या पाण्याचा सुद्धा थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीने नक्कीच फायदा होईल. हे झालं तूर पीक व्यवस्थापन आपत्कालीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंनी तूर पीक करत असताना मध्यम ते काळ्या जमिनीत तूर करावी. जास्त कोरडवाहू, कारण की पुढची जी आपत्कालीन परिस्थिती आहे, जर जास्त खडकाळ किंवा साध्या जमिनीत किंवा म्हणजे हलक्या जमिनीत जर पीक घेतलं तर पुढे या हलक्या जमिनीचा एकच तोटा असतो की याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. म्हणून मध्यम ते काळ्या जमिनीत तूर पेरावी. तर शेतकरी मित्रांनो, डॉक्टर BD सरांनी आपल्याला तूर पिकाबद्दल अतिशय छान माहिती दिलेली. तूर पीक हे कोरडवाहू भागामध्ये शाश्वत उत्पादन देणारं पीक आहे शेतकऱ्यांसाठी. आता सध्याला बदलतं हवामान, त्यानंतर कमी पडणारा पाऊस, यामुळे काय होतं आहे तर शेतकऱ्यांना कमी पावसामुळे पीक कोणतं घ्यावं याबद्दल खात्री पटत नाही. तर तूर पीक हे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारं पीक आहे. या पिकामुळं नुसतंच उत्पादनच मिळत नाही तर जमिनीचाही पोत सुधारला जातो. या पिकाचे पानं सुकून जमिनीवर पडून जमिनीचा पोत वाढतो. त्याचबरोबर या पिकाच्या मुळावर एक गाठी असतात, त्या गाठीमुळे नत्रही स्थिरीकरण होतं. नुसतं उत्पादनच मिळत नाही तर जमिनीचा पोतही सुधारतो. तर शेतकरी मित्रांनो, या तूर पिकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा फार महत्त्व आहे. डाळी हे आपल्याला दर सणामध्ये डाळीचं आपल्याला पुरणपोळी आणि वरण हे सगळ्यांचं आवडतीचा जेवण आहे आणि हे या तूर पिकामुळे शक्य आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण मागील 2 वर्षाचा अभ्यास केला तर तूर पिकाला, डाळीला हे शाश्वत किंवा एकसारखापणे भाव मिळत चालला आणि भाव वाढत चाललेला आहे. म्हणून तूर पीक हे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारं आणि त्यातल्यात कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारं पीक आहे. आमची माती आमची माणसं. आपल्या राज्यामध्ये या हंगामात खरीप हंगामामध्ये फार कमी पाऊस पडला आहे. या कमी पावसामध्ये फळबागांची अत्यावस्था झालेली आहे. तर आता या अत्यावस्थेमध्ये कमी पाण्यामध्ये फळबागांचं पुढचं व्यवस्थापन कसं करायचं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉक्टर श्रीमंत रणपिसे आपल्याबरोबर आहेत. पडणाऱ्या पावसाचे परिणाम हे आपल्या सर्व शेती पिकावर झालेला आहे आणि त्यातल्या जर पाहिलं आपण तर फळझाडं ही बहुवर्षीय पिकं आहेत
आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच की साधारण 1990-92 पासून आपल्या महाराष्ट्रात जवळपास 16 लाख हेक्टरवर वेगवेगळ्या फळझाडाची लागवड झालेली आहे. आणि ह्या जून महिन्यापासून ह्या खरीप हंगामामध्ये ही पावसाचा फार तुटवडा असल्यामुळे किंवा पाऊस फार पुढे गेल्यामुळं ह्या सर्वच बहुवर्षीय फळबागांची अवस्था हा फार बेकार झालेली आहे. तर साधारण आता आपण या महाराष्ट्राचा आपण विचार केला तर आपल्या महत्त्वाची फळझाडात पाहिलं आपण तर द्राक्ष आहे, आंबा आहे, चिक्कू, त्यानंतर कोरडवाहू फळझाडामध्ये डाळिंब आहे, आवळा आहे, बोर, सीताफळ या सर्व जवळपास या फळझाडांचा उल्लेख करावासा या ठिकाणी वाटतो. आणि ह्या सर्वच फळझाडांची जे झाडं फळावं आहेत साधारण 5 ते 10 वर्षाच्या पुढची आहेत त्या झाडांची अवस्था ही आपल्याला ह्या पावसामुळे फार बिकट झालेली आहे. तर ह्या आपत्कालीन व्यवस्थापनावर महत्त्वाच्या ज्या मुद्दे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिल्यांदा असं आहे की सर्वप्रथम आपण पाण्याचं दुर्भिक्ष या ठिकाणी सर्व ठिकाणी जाणवायला लागलेलं आहे. आणि सर्वप्रथम पाण्याची कार्यक्षमपणे वापर करणे ही आपल्याला गरजेचं आहे. जे काय पाणी आपल्याला उपलब्ध आहे त्या पाण्याचा अगदी कार्यक्षमतेने जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल हे पाहणं गरजेचं आहे. पाण्याचा विचार केला तर ठिबक सिंचन, शक्यतो ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी ठिबक आपल्याकडे नसेल त्या ठिकाणी जे पाणी उपलब्ध आहे त्याचा आपण ह्या मोठ्या फळझाडं आहेत त्यांना मडका पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. आता मडका पद्धत पाहिली आपण तर 2 प्रकारची मडकी आपण या ठिकाणी निवडली पाहिजेत. जी आपली झाडं मोठी झाडं आहेत त्याला साधारण 15 ते 20 लिटर पाणी मावेल असं मडकं घेतलं पाहिजे. आणि जे लहान झाडं आहेत त्यांना साधारण 4 ते 5 लिटर पाण्याचं कॅपॅसिटी असणारं किंवा क्षमता असणारं मडकं आपण घेतलं पाहिजे. आणि हे मडके झाडाच्या बुंध्याजवळ मातीत गाडून फक्त गाडण्याच्या अगोदर आपल्या ह्या मडक्याला एक तळाला साधं भोग करायचं, त्यात चिंधी घालायची, कापडाची चिंधी घालायची आणि मग नंतर मडकं मातीत बुंद्या शेजारी झाडाच्या गाडायचं आणि त्यात पाणी भरायचं. आणि त्यानंतर मग पाणी भरल्यानंतर चिंधीच्या मार्फत पाणी आपल्या रोपांच्या किंवा झाडांच्या मुळापर्यंत पोचू शकेल. दुसरं एक महत्त्वाचं आहे की आपण जे काही बाष्पीभवन आपल्या पानातून फळझाडांचे होतं, बरेच उन्हाचं वाढलेलं आहे, तापमान वाढत आहे आणि मग ह्या पाण्यामार्फत हे पाण्याचं बाष्पीभवन पाण्याचे जे फळझाडामध्ये किंवा पाण्यामध्ये अंश आहे ते निघून जातात. तर ह्यासाठी एक केओलिन म्हणून आपलं रसायन आहे. तर ह्या रसायनाचं जर आपण साधारण 6 ते 8% द्रावणाची आपण 15 दिवसाच्या अंतराने जर फवारणी केली तर जे पाण्यामधून जे पाण्याचा अंश बाहेर जाणार आहे उन्हामुळे तो आपल्याला थांबवता येईल. द्राक्ष घेतलं तर द्राक्षामध्ये जे आपण ज्या बगलफुटी ठेवल्या जातात फळकाडी आणि खरड छाटणीच्या बाबत त्यावर ठेवायच्या जे काड्या आहेत त्या काड्याची मर्यादा आपण ठेवली पाहिजे. जास्त काड्या ठेवणं गरजेचं नाही. त्याचबरोबर जे रुस्टॉक आपले पाण्यासाठी कार्यक्षम आहेत, पाण्याचा स्ट्रेस शोषून घेतात किंवा कटाक्षाने ते पाण्याला प्रतिकार असतात असे स्टॉक आपण या द्राक्षामध्ये वापरणं गरजेचं आहे. दुसरं काय आपण जे आता डाळिंब वगैरे आहे तर डाळिंबामध्ये सर्वात महत्त्वाचं सर्वच फळपिकामध्ये पण डाळिंबाचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात बरेच झालेलं आहे. जवळपास 1 लाखाच्या हेक्टरच्या वर आपल्या महाराष्ट्रात गेलेलं आहे. आणि डाळिंब पिकासाठी आपण महत्त्वाचा मुद्दा आपण घेतणं गरजेचं आहे की आच्छादन हा सर्व महत्त्वाचा फळपिकासाठी आहे. तर साधारण जे आपल्याकडे जे टाकाऊ पदार्थ आहेत शेतीमधील मध्ये वाळलेलं गवत असेल किंवा बाकीचे पालापाचोळा असेल किंवा प्लास्टिक कागद असेल, काळा प्लास्टिक कागद असेल तर ह्यांचा वापर करून आपण हे फळबागाच्या आळ्यामध्ये आच्छादन करणं गरजेचं आहे. साधारण 2 ते 3 इंचाचा थर हे आपल्या आच्छादनाचा फळबागाच्या बुंद्याजवळ आळ्यामध्ये करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला जे जमिनीमध्ये पाणी आहे ते आपल्याला जमिनीमध्ये साठवता येईल, जमिनीमध्ये धरून ठेवता येईल. दुसरं की जे आपलं शेतं आहे ती तणविरहित करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून जे पाण्याचा अंश आहे ते फक्त फळझाडाची मुळंच शोषून घेतील आणि तण त्या ठिकाणी आपल्याला स्पर्धा करणार नाहीत. त्यानंतर दुसरं एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपली फळबाग आपण वेगवेगळ्या अंतरावर लावलं असतो. थोडं अंतर दोन्ही झाडामध्ये जास्त असतं. जमिनीमध्ये हे जे भेगा उन्हामुळं किंवा तापमानामुळे भेगा पडतात हे भेगा टाळण्यासाठी किंवा भेगा आपण मोडून टाकण्यासाठी साधी कोळपणी शेतामध्ये केली तर ते जे पाण्याचा अंश आहे जमिनीमधला तो भेगाच्या मार्फत जाणारा असतो तो थांबून ठेवता येईल. आपल्याला पाण्याच्या आवश्यकतेप्रमाणे आपल्याला ह्या फळझाडांचे भार धरणे गरजेचे आहे. आता मृगभाराची आपण अवस्था पाहिली, मग पेरूमधला असेल, मोसमीमधला आला, मृगभाराची फुलं आली
त्याची फळं धरणं सुरू झाली, पण आता पाऊस नसल्यामुळं ही फळं धरणं झालेली फळं ही गळून पडलेली आहेत. म्हणून पाण्याचे दुर्भाग्य लक्षात घेऊन किंवा पाण्याची आपल्याकडे जी असणारी उपलब्धता पाहून ह्या बहाराची पण थोडी पुढं मागं करणं गरजेचं आहे. आता पुढचा एक मुद्दा एक महत्त्वाचा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की आता काही झाडं मोठी आहेत, 10-15 वर्षाची झाडं आहेत, त्याच्यावर फळं असतील किंवा फुलं असतील, तर ह्या पाण्याची उपलब्धता कशी आहे त्याप्रमाणे एक हलकी छाटणी पण करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण झाडावरचा जर भार कमी केला तर आहे त्या पाण्यामध्ये जे झाडं, जे फांदे आहेत, जे फळं आहेत ते आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी झाडावर ठेवता येतील आणि त्याचं उत्पन्न बऱ्यापैकी घेता येईल. दुसरं महत्त्वाचं की काही ठिकाणी आता पेरूचं उदाहरण घेतलं आपण, तर आता पेरूचा मृगभार सुरू आहे, मृगभाराची फळं सेट झालेली आहेत आणि त्या ठिकाणी जी काय अगोदरची फळं असतील तर त्या पेरू बागामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला वाढून राहिलेला आहे. तर त्या फळमाशीच्या प्रादुर्भावासाठी साधारण आपण 10 फेरोमोन ट्रॅप ही प्रति हेक्टर या प्रमाणात जर आपण बसवले तर हे जे आपले येणारी फळं आहेत किंवा जे आपले फळावर जी फळं झाडावरी आहेत ते आपल्याला त्यांचं कार्यक्षमतेनं आपल्याला संरक्षण करता येईल. चिखलात तर सतत पाणी लागतं, त्यामुळं ह्या फळासुद्धा पाणी गुंडाळणारी आळी किंवा बाकीच्या ज्या किडी आहेत ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त जाणून राहिलेला आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हे औषध किंवा जे पीक संरक्षण वेळेवर करणं गरजेचं आहे. दुसरं एक महत्त्वाचं आपलं पीक येतं बऱ्याच वेळेला आपण त्यात दुर्लक्ष करतो, सीताफळ. आता सीताफळ पण आपलं क्षेत्र बऱ्याच ठिकाणी वाढलेलं आहे, अंजीर पण वाढलेलं आहे. जे आपले आळे आहेत झाडाची बुंद्याची जी आळे आहेत तर त्या ठिकाणी अर्धा आळा आपण पाणी द्यायचं. तर ते अर्धा आळा तर करताना काय करायचं की जे पूर्ण आपला आळा आहे, चौकोनी असेल किंवा गोल असेल, तर ते करण्याच्या पद्धतीने म्हणजे निम्म बांध घालायचं मध्ये 2 आळ्याच्या करण्याच्या पद्धतीने म्हणतो आपण. तसं जर चौकोनी आळा असं तर मधोमध ते एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत बांधमध्ये घालायचा आळ्याचा आणि आळ्याचे 2 समान भाग पाडायचं आणि एका वेळेला अर्धा आळंच पाणी द्यायचं आणि दुसऱ्या पाण्याच्या वेळेला दुसरं जे राहिलेले आळ्याचा भाग आहे त्याला पाणी द्यायचं, जेणेकरून आपल्याला जे पाण्याचा जे कार्यक्षमतेने वापर करता येईल आणि झाडांचं आपल्याला आरोग्य व्यवस्थित ठेवता येईल. त्यामुळे नवीन फळबागा लावताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. जर प्रोटेक्शन पाणी किंवा संरक्षित पाण्याची सोय आपल्याकडे असेल तरच ह्या फळबागा लावणं उचित होईल. नाहीतर आपल्याला ह्या वाढीसाठी किंवा ह्या पाऊस जर लांबला तर ह्या फळबागाच्या वाढीवर आपल्याला अनिष्ट परिणाम होऊ शकतो. तर थोडक्यात शेतकरी बंधूंनी ह्या आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाण्याची व्यवस्थापनामध्ये ह्या बाबीचा विचार करून आपल्या फळबागाचं नियोजन करावं असं मी आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो. धन्यवाद डॉक्टर रणपिसे सर. आपण आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये पाण्याचा काटकसरीने वापर कसा करायचा व फळबाग कशा जगवायचे या संदर्भात डॉक्टर रणपिसे सरांनी आपल्याला अतिशय छान मार्गदर्शन केलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनी या आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये मटका पद्धत, ठिबक सिंचन, आच्छादन, त्यानंतर केओलिन असे रासायनिक द्रव्यांचा वापर करून आपण ह्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे परिस्थितीवर मात करू शकतो. काही शंका असतील तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 02426 243 861 या फोनवर फोन करून आपण याबद्दल मार्गदर्शनही मिळू शकतो. धन्यवाद.